नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? चला, आज मी मस्तपैकी तुम्हाला झटकीपट ज्यूस बनवायला शिकवणार आहे. ती पण दुधामध्ये, पाण्यामध्ये, सगळ्या अलग अलग टाईपमध्ये तुम्ही पिऊन बघा, करून बघा. आता मी ह्याचा खरबूजचा ज्यूस बनवून तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला कसं वाटतं ते पण नंतर सांगा. आणि हे पण तुम्ही खरबूजचा पण बघा, नाही सॉरी कलिंगरचा सुद्धा बघा. ठीक आहे. तर आता ह्याच्यासाठी आपल्याला काय काय लागेल ते पण तुम्ही बघा. ठीक आहे. आपल्याला आहे ना, आता पहिली गोष्ट हे साफ करून घेऊया. ठीक आहे. चला, हे बघा, पटपट पटपट हो का, पिकलेलं आहे, चांगलं आहे. हे बघा किती भारी वाटते, तुम्ही बघू शकता. ह्याचं बी काढून घेऊ आपण. हे बी आहे ना, सांभाळून ठेवायचं आणि आपल्या शेतामध्ये लावायचं. आता हे बीचं तुम्हाला नंतर मी दाखव. ह्या बीचं काय करायचं. हे बी खात्यात पण आपले लोक, म्हणजे खात्यातसुद्धा असं चांगलं असतं. मी जेव्हा बुरा जागा म्हणजे वाईट जागा होते ना, तेव्हा तिथं हे लोक खायचे, मी पण खायची. कारण की पोटाच्या आगेला माणूस काय पण खातं या. हे आपण ह्याचं दाखवते, ह्याचं काय होतं काय नाही ते तुम्हाला दाखवते. आता तुम्ही अर्ध्याचंच मी आहे ना ज्यूस बनवणार आहे, अर्धं ठेवून देते कारण माझ्याकडे फ्रीज नाही. तर मी तुम्हाला थोडंसं 2 तरीक्याचं ज्यूस बनवून दाखवणार आहे. हे बघा, हे आपलं पटपट पटपट कापायचं आहे. बघू शकता, अलग अलग टाईपचं 2 ज्यूस आहेत. तर हे आता आपल्याला हे बघा, सॉरी, आता हे असं एकदम खालून कापायचं. ठीक आहे. आणि ह्या मिक्सरमध्ये टाकायचं. हे बघा, हे कसं कापले, ह्याच्यात अजून कापा. हे बघा. ठीक आहे. हे जरा थोडंसं कच्चं वाटते जरा मला हे, पण ठीक आहे, पिकलं आहे, छान लागून गुळमात्र आहे, खुशबू येते एकदम. हे बघा, हे आपण सगळं कापून घेऊया. ठीक आहे. हे बघा, मस्त आहे एकदम. आता माझ्याकडे फ्रीज नाही म्हणून मी जास्त बनवत नाही, पण तुम्ही जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर एका टरबूजामध्ये कमसे कम तुम्हाला 2 या 3 ग्लास आराममध्ये बनतात. तर मी आता अर्ध्याचंच बनवणार आहे, अर्धं तुम्ही. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही टाकायची गरज नाही सध्याला, पाणी अजिबात नाही टाकायचं. नुसतं तुम्ही बघा, पाणी अजिबात टाकायचं नाही, काहीच नाही. तर आपल्या हे साखर आहे, हे साखर बघा, हे डबा खोलते, जेवढी तुम्हाला पाहिजे मिठास तेवढं तुम्ही टाका. एवढी साखर टाकते बघा, मी काहीच टाकत नाही. त्याच्यानंतर हे बंद करते. ठीक आहे. आणि आता आपण मिक्सर लावूया. ठीक आहे. आता ह्याला आपण मिक्सरमध्ये फिरूया. पाणी टाकायची गरज नाही सध्याला. हे 2 मिनटं उकळून घेऊया आपण. ठीक आहे. हे बघा, खूप छान मस्त झालेलं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही आता बर्फ टाकायचा. हे वाटले तर ह्याच्यामध्ये तुम्ही आता बर्फ टाका. माझ्याकडे बर्फ नाही, पण मी काय करणार, ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकणार. हे बघा, थोडंसं दूध टाकते. दूध पिल्यावर पण चांगलं असतं. आता तुम्ही हे सगळं दाखवा तुमच्या मुलांना. म्हणायचं बघा, मुंबईची राणी स्मिता सातपुत्याने शिकवलं आहे खास तुमच्या मुलासाठी. मुलांना सांगा माझं नाव, तेव्हा ती पेत्यात, ए बाळांनो प्या बरं का. आणि दूध टाकल्यानंतर थोडंसं बर्फचा तुकडा पण टाका. आणि जर तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही हे बघा, किती मस्त ज्यूस झाला आहे बघा. घ्या, किती मस्त वाटतं ज्यूस. आता तुमच्या जागता मी पिऊन टाकणार. थंड असताना अजून छान लागला असता, पण हे थोडंसं हॉट आहे, म्हणजे गरम आहे. ह्यात बर्फ नाही कारण माझा बर्फ फ्रीज बंद आहे. तर खूप छान आहे बघा, कलर किती भारी वाटतोय बघा. फोटो काढते मग. वाव, मिशी आली. भारी. भारी आहे. संपलं बा. त्याच्यानंतर संपल्यानंतर असं फेकून नाही द्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी वाटायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. असं पाणी वाटायचं, याला असं करायचं. हे बघा, हे बघा, जरा असं टाकायचं आणि मस्तपैकी एकदम
बघा, बघितलं, हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आता हा अर्धा राहिला आहे, आपण ह्याचा संध्याकाळी पिऊया लाईव्हवर, ठीक आहे. आणि आता ह्याचं बघा, आता आपल्याला कलिंगाचा ज्यूस बनवायचा आहे. आपल्या बाहेर जायचं ते हे घेऊन जाणार आहे ज्यूस संगती, ठीक आहे. तर ह्याला मी पटपट पटपट कापते. आणि ह्याचा पण ज्यूस मी माझ्याकडे मिशन आहे, ह्याचा ऑटोमॅटिक एक मिशन आहे माझ्याकडे. तर आता ते मी नाही चालू करत सध्याला. मला 2 ग्लास घेऊन जायचे संगती. संग ज्यूस असला चांगला असतो. किंवा मी आता ह्याचं नाही तर बनवत नाही, कारण गरम असणार आणि गरम असल्यानंतर मग मला ती मजा येणार नाही. पण खूप छान आहे. तुम्ही ह्याचा ज्यूस ह्याचा कापल्यानंतर तुमच्याकडे आता तो पीस करा, चांगलं पीस केल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये टाकायचं. मिक्सरमध्ये काही साखर पण नाही टाकायचं, काहीच नाही टाकायचं, नुसतं फिरवायचं आणि प्यायचं. खूप छान लागतो, ठीक आहे. तर तुम्हाला हा ज्यूस कसा वाटला कसा नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ह्याचं तुम्हाला ह्या बेसचं तुम्हाला दाखवते. आता मी धुवून घेते हे बीज सगळं पाण्याखाली. दिसतं तुम्ही बघा, तुम्हाला दाखवते 1 मिनिट. हो का, ह्याच्यामध्ये मी पाणी टाकले. हे आता मी असं घेणार, वरचीवर हे काढून छन्नीमध्ये धुवून घेते, सगळं नळाखाली जाऊन धुवून घेते, ठीक आहे. हे बघा, हे पाणी ह्याच्यात निथळून द्या थोडंसं. हे बघा, हे सगळं धुतलं आहे मी. आता ह्याच्यावर आपल्याला ना टिश्यू पेपरवर टाकायचं 1 मिनिट. चला, टिश्यू पेपरच्या ऐवजी आपण कपड्यावर मस्त होईल बघा. हे कपडा असा सुकवायचा आणि ह्याच्यावर टाकायचं. हे बघा, आणि ह्याला असं मस्तपैकी वाळवायचं उन्हामध्ये. आणि वाळल्यानंतर हे खाऊन बघा, ह्याचे आतला मस्त लागतो खायला, ठीक आहे. मी खाल्लेलं आहे, खूप छान लागतं. टाकून देऊ नका कोणतीही वस्तू. ह्याला असं धुवून सुकवा. आणि जेव्हा तुमच्याकडं टाईमपास करायला काहीच नसतं ते हे दाटाखाली असं पकडायचं. हे वाळल्यानंतर खूप छान लागतो का असं. हे बघा, त्याचा आतला गाभा आणि हे कचरा निघून जातं. खूप छान होतं. आणि उन्हामध्ये वाळा घाला. तर चला, ज्यूस कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. कारण की तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा. मला पण छान वाटतं तुम्हाला काय काय वेगळं दाखवायला, ठीक आहे. तर चला, हा व्हिडिओ इथं संपवते. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. आणि आता छानशी रेसिपी दाखवणार आहे मी आज संध्याकाळी. तर माझी आणि मला व्हिडिओ पण टाकायचा आहे, ठीक आहे. माझं 2 बाकी पण मला काम आहे, तशा कामानिमित्त मी बाहेर चालले. तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करत जावा. नवीन आजचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. चला, बाय, भेटूया.